नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 6वी इतिहासामधील 6वा पाठ जनपदे आणि महाजनपदे. 16 महाजनपदे आहेत इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये. तर ती कुठे कुठे आहेत आणि कोणती आहेत हे सगळं आपल्या पाठामध्ये पाहायचंय. त्याच्या आधी हा आहे आपला प्राचीन भारताचा नकाशा आणि आपण प्रत्येक जनपदानुसार त्याचं लोकेशन पाहणार आहोत. ठीक आहे, सो आधी आपण ऍक्च्युली पाठाला सुरुवात करूया. पहिल्यांदा आहे जनपदे, मग आहे महाजनपदे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगध साम्राज्याचा उदय. जनपदे साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. याच्या आधी ऑलरेडी आपण चौथ्या पाठामध्ये वैदिक संस्कृती म्हणजे काय वगैरे सगळं पाहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण साधारणतः की भारतामध्ये किंवा प्राचीन भारतामध्ये धार्मिक प्रसार कसा झाला, कोणते धर्म होते, कधी आले, हे सगळं पाहिलं. आता हा जो जनपदांचा काळ आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इसवी सन पूर्व म्हणजे काय, येशू ख्रिस्त यांच्या जन्माच्या आधीचा कालावधी आणि तो उलटा मोजला जातो म्हणजे 600 नंतर येतं आणि 1000 आधी येतं. ठीक आहे, सो त्या काळानुसार जर आपण पाहिलं तर हा जो कालखंड आहे 1000 ते 600 पर्यंतचा हा वैदिकोत्तर म्हणजे वैदिक संस्कृतीच्या नंतरचा कालावधी असं मानलं जातं. आणि या काळामध्येच जनपदे अस्तित्वात आली. जनपदे म्हणजे काय, जन म्हणजे काय जनता आणि पदे म्हणजे काय त्यांची वस्ती, म्हणजे ज्या भागामध्ये जनता राहत होती तर त्याला आपण म्हणणार आहोत जनपदे. आणि जनपदे म्हणजेच काय, राज्य. राज्य म्हणजे काय, ज्या ठिकाणी लोक राहतात. सो जनपदे म्हणजेच त्या काळामध्ये काय होतं, छोटी छोटी राज्ये. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असणाऱ्या आजच्या अफगाणिस्तानापासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशापर्यंत प्रदेशामध्ये आणि दक्षिणेला महाराष्ट्रपर्यंत ही जनपदे पसरलेली होती. म्हणजे या ठिकाणी जर आपण नकाशामध्ये पाहिलं तर या ठिकाणी अगदी अफगाणिस्तानापासून सुरुवात होऊन इथपर्यंत बिहार वगैरे आणि इथे महाराष्ट्र देखील, पश्चिम बंगाल असेल तर या सगळ्या भागामध्ये आपल्याला जनपदे जी आहेत तर ती पसरलेली पाहायला मिळत होती. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अशमक या जनपदाने व्यापलेला होता. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला अशमक हे एक जनपद पाहायला मिळते जे की महाराष्ट्रामध्ये होतं त्या काळावधीमध्ये. संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यामध्ये या जनपदांची नावे आपल्याला पाहायला मिळतात. आणि ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही त्यासंबंधीची आपल्याला माहिती मिळते. त्यातील काही जनपदांमध्ये राजेशाही होती, काहींमध्ये मात्र गणराज्य होते. जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असे आणि गणपरिषदेचे सदस्य एकत्र यायचे, चर्चा करायचे आणि मग राज्यकारभारासंबंधीचा जो काही निर्णय असायचा तर तो घ्यायचे. आणि अशा चर्चा ज्या ठिकाणी व्हायच्या त्या सभागृहाला संथगार असं म्हटलं जायचं. गौतम बुद्ध शाक्य गणराज्यामधील होते आणि प्रत्येक जनपदाची स्वतंत्र अशी नाणी असायची. ठीक आहे, सो बेसिकली गणराज्य म्हणजे काय, राज्य, लहान लहान राज्य, ज्याप्रमाणे आता महाराष्ट्र आहे, बिहार आहे, ओडिशा आहे, तर त्याप्रमाणे त्या काळामध्ये जी काही राज्य होती त्यांना आपण जनपदे म्हणायचो. ठीक आहे, ही जी जनपदे होती तर ती भारतीय उपखंडामध्ये वायव्येपासून उत्तरेपर्यंत म्हणजेच अफगाणिस्तान पासून पश्चिम बंगाल असेल, बिहार आहे, ओडिशा आहे, महाराष्ट्र आहे, या सगळ्या भागांमध्ये पसरलेली होती. आणि महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली अशमक हे जनपद होतं. जनपदाचा जो काही श्रेष्ठ म्हणजे काय म्हणू आपण, ज्येष्ठ व्यक्ती ज्या असायच्या त्यांची मिळून एक गणपरिषद म्हणजे त्यांच्या ग्रुपला आपण गणपरिषद म्हणायचो. आणि गणपरिषदेचे सदस्य आपापसात डिस्कशन करायचे, निर्णय वगैरे घ्यायचे की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे आणि ते ज्या ठिकाणी बसून हे सगळं करायचे त्याला आपण संथागार असं म्हणतो. आणि गौतम बुद्ध हे शाक्य गणराज्यातील होते. ठीक आहे, आणि प्रत्येक गणराज्याची किंवा प्रत्येक जनपदाची स्वतंत्र अशी नाणी होती. आता महाजनपदे आपण बघूया. तर या ठिकाणी 4 महाजनपदे आहेत, कोसल, वत्स, अवंती आणि मगध. कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला होता. या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती. श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिलेले होते, हे पण महत्वाचं आहे. कोसलचा राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता आणि कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झाले. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दुसरं म्हणजे वत्स. वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच अलाहाबाद च्या आसपासच्या परिसरामध्ये झालेला होता. नेक्स्ट आहे कोसम म्हणजेच प्राचीन काळचे कोशांबी नगर होय आणि हे महत्वाचे व्यापारी केंद्र होतं. कोशांबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी 3 विहार बांधलेले होते.
आणि विहार म्हणजे गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी ज्या ठिकाणी बसून धर्म प्रचार करायचे किंवा लोकांना उपदेश द्यायचे, लोकांना धर्माचं ज्ञान द्यायचे, त्याला आपण विहार म्हणू शकतो. अजूनही बरेचसे विहार आहेत. राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन राजा होता. म्हणजे हे सगळे जे काही आपण पाहतोय महाजनपद हे सेमच कालखंडातील आहेत. राजा उदयनानंतर राजा उदयनानंतर वत्स महाजनपदाचे स्वातंत्र्य अस्तित्व फार काळ टिकले नाही आणि ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले. आता आपण अवंती पाहतोय. मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद आहे. माळवामध्ये आधी आपण होतो नेपाळ, उत्तर प्रदेशमध्ये ज्या ठिकाणी कोसल आहे. पुढे आपण आलो उत्तर प्रदेशमधील प्रयाग येथे ज्या ठिकाणी वत्स होतं आणि आता आपण मध्य प्रदेशमधील माळवा येथे आहोत. उज्जयिनी किंवा उज्जैन हे नगर त्याचे राजधानी होती. नेक्स्ट आहे उज्जयिनी हे एक महत्वाचे व्यापारी केंद्र होते. अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता. अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीमध्ये अवंती मगध राज्यामध्ये विलीन झाले. इथे आपण पाहिलं होतं की कोसल पण मगध मध्येच विलीन झालं होतं. नेक्स्ट आहे मगध. आता मगध हे सगळ्यात मोठं असं एक साम्राज्य आहे आणि मगधचा एक पूर्ण डिटेलमध्ये इतिहास आपण पुढील पाठांमध्ये करणार आहोत. बिहारमधील पाटणा, गयाचा ऑलरेडी आपण उल्लेख केलेला आहे. बोधी गया म्हणजे ज्या वृक्षाखाली, ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली गौतम बुद्ध यांना बोधीप्राप्ती झाली, तो जो काही गया शहर आहे, ते जे काही गया शहर आहे तर ते बिहारमध्ये आहे. या आसपासच्या प्रदेशामधील बंगालचा काही भाग या प्रदेशामध्ये प्राचीन मगध महाजनपद होतं. सो पाटणा, गया आणि बंगाल. नेक्स्ट आहे राजगृह, ही त्याची राजधानी होती कोणाची? मगधची. नेक्स्ट आहे महागोविंद या विशारदाने बिंबिसारचा राजवाडा बांधला होता. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारामध्ये होता. हे मेन गोष्टी आपण मगध बद्दल पाहते कारण मगध एक प्रचंड मोठं असं साम्राज्य होतं आणि काय म्हणूया आपण, त्याचा विस्तार पण खूप मोठा होता, खूप दीर्घकाळ असणारं असं ते राज्य होतं. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल खूप डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायची आहे. बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्कारले होते, म्हणजे बिंबिसार गौतम बुद्धांचा शिष्य होता. नेक्स्ट आहे काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली, त्यांच्या भौगोलिक सीमा देखील विस्तारल्या गेल्या आणि अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागली. म्हणजे आधी हे सगळे जे काही आपण महाजनपदे पाहिली 4, ही आधी जनपदेच होती, ती विस्तारली, ती अधिक बलशाली झाली आणि मग त्यांना काय म्हटलं जाऊ लागलं? महाजनपद असं म्हटलं जाऊ लागलं. इतिहासातील उल्लेखांच्या आधारे असे दिसते की इसवी पूर्व 6व्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये 16 महाजनपदांचा समावेश होता आणि त्यातील कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही 4 महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होती. सो एक नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. कोसल आहे, वत्स आहे, अवंती आहे आणि मगध आहे. आता मगध साम्राज्याचा उदय. बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू यानेही मगधाचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले. म्हणजे सुरुवात केली होती बिंबिसार, त्याचा मुलगा आहे अजातशत्रू. त्यानंतर पुढे आहे की त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतली. अजातशत्रूच्या काळामध्ये मगधाची भरभराट झाली. त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजे त्यांच्या जाण्यानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीमध्ये राजगृह ही जी की राजधानी आहे मगधची, येथे बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजेच पहिली परिषद झाली. नेक्स्ट आहे अजातशत्रूच्या काळामध्ये मगधाच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला. आधी काय होतं? आधी जी काय राजधानी होती तर ती होती राजगृह आणि नंतर जी राजधानी आहे तर ती झाली पाटलीग्राम. ठीक आहे. आणि पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झालं. पाटलीपुत्र आजच्या पाटणा मध्ये आहे, म्हणजे आजच्या बिहारमध्ये आहे. अजातशत्रूनंतर होऊन गेलेल्या मगधच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्वाचा राजा होता आणि त्याने अवंती, कोसल, वत्स ही राज्ये मगधाला जोडली गेली. आणि उत्तर भारताच्या जवळजवळ उत्तर भारताचा जो काही सगळा प्रदेश आहे, आता कोसल, अवंती आणि वत्स हे तर मेन महाजनपदे होती. आता तीच जर मगधामध्ये विलीन झाली तर याचा अर्थ पूर्ण उत्तर भारत जो आहे तो मगधामध्येच आता आलेला आहे. नेक्स्ट आहे मगध साम्राज्याचे नंदराजे. इसवी पूर्व 364 ते इसवी पूर्व 324 या कालावधीमध्ये मगध साम्राज्यावरती नंद राज्याची सत्ता होती आणि एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था नंद राज्याने निर्माण केली होती. म्हणजे याच्यामध्ये घोडदळ आहे, याच्यामध्ये पायदळ आहे, रथदळ आहे, हत्तीदळ आहे. दळ म्हणजे काय? सेना. ओके. सो पायदळ सेना आहे जी की पायाने चालत जाऊन युद्धामध्ये सहभाग घेते. घोडदळ म्हणजे अशी सैनिकाची तुकडी जी घोड्यावरती असते. रथदळ म्हणजे ज्यांना रथ प्रोव्हाइड केलेला असतो. हत्तीदळ म्हणजे जे हत्तीवरती बसून युद्ध करतात. असे चतुरंग सैन्य त्याच्या पत्री होतं आणि त्यांनी वजन मापाची प्रमाणित पद्धत देखील सुरू केली होती. मे बी थोडासा आवाज तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये येत असेल, सो सॉरी फॉर दॅट.
कारण ते माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये, बाहेर चालू आहे ते. नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद असे होते आणि त्याच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाब पर्यंत झाला होता. धनानंदच्या कारकिर्दीमध्ये चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले आणि नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला गेला. सगळ्यात पहिल्यांदा मगध होतं, मगध नंतर ते नंद झालं आणि नंद नंतर ते जिंकून घेतलं कोणी, चंद्रगुप्त मौर्याने. आणि पुढे मौर्य राज्य अस्तित्वात आलं किंवा मौर्य साम्राज्य अस्तित्वात आलं आणि मौर्य साम्राज्य आता भारतीय उपखंडाचा एक सगळ्यात महत्वाचा किंवा मोठा भाग आहे आता, म्हणजे त्या काळामध्ये. नेक्स्ट आहे पुढील पाठामध्ये आपण मौर्य साम्राज्याच्या उदयाच्या काळात मौर्य राज्याच्या उदयाच्या काळात भारताच्या वायव्य आणि पश्चिम भागावरती झालेली जी काही परकीय आक्रमणे आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. तसेच मौर्य साम्राज्याचा विस्तार याची माहिती आपण करून घेणार आहोत. आता आपण काही 4 महत्वाची महाजनपदे पाहिली, बट सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं की 16 महत्वाची महाजनपदे आहेत. तर त्या 16 पदांमध्ये किंवा 16 महाजनपदांमध्ये काय कोण कोण येतं किंवा त्याची नावं काय काय आहेत हे आता तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला या पाठामध्ये किंवा या काय म्हणून आपण छोट्याशा चौकटीमध्ये दिलेला आहे. त्यानंतर लास्ट आहे 16 महाजनपदांची प्राचीन आणि आधुनिक नावे, म्हणजे त्याची पहिली नावं काय होती आणि आता काय आहेत आपल्या ऍज पर आवर इंडियाज मॅप. सो पहिल्यांदा काशी असं त्याचं नाव होतं, आता ते नाव बदलून बनारस आहे. कोसल लखनौ, मल्ल गोरखपूर, वत्स अलाहाबाद, चेदी कानपूर, कुरु ज्याचं नाव ते दिल्ली आहे, पांचाल रोहिलखंड, मत्स्य जयपूर, शूरसेन मथुरा, अशमक ज्याचं नाव आहे औरंगाबाद जे की महाराष्ट्रामध्ये आहे, अवंती उज्जैन, अंग चंपा पूर्व बिहार, मगध दक्षिण बिहार, रुची दॅट इज उत्तर बिहार, गांधार ज्याचं नाव आता पेशावर आहे आणि कंबोज ज्याचं नाव सध्या गांधार जवळ असं लिहिलंय, म्हणजे गांधार जवळ कुठेतरी कंबोज आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण पाठ पाहिलेला आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.